कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेत राहणारे अमर विलास आयरे गेल्या 10 वर्षांपासून राधानगरी तालुक्यातील वाळवे इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात परिचारक म्हणून काम करत होते। मंगळवारी सकाळी त्यांनी घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून जीवन संपवलं। त्याबद्दलची फिर्याद आयरे यांचे मेहुणे गजानन कृष्णा भोई यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे। अमर आयरे अत्यंत मनमिळावू आणि शांत स्वभावाचे होते। त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही, मात्र आयरे यांच्या मृत्यूने अनेकांना मोठा धक्का बसलाय। लोकसभा निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाचे प्रयत्न सुरू आहेत। समाजकंटकांवर वचक बसावा यासाठी शहरातून पोलिसांचं सशस्त्र संचलन झालं। सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी चौक, कपूर वसाहत आणि शाहूपुरी परिसरात पोलिसांनी संचलन केलं। तर लक्ष्मीपुरी पोलिसांनी महाराणा प्रताप चौक, मराठा बँक, सिद्धार्थनगर, बुधवार पेठ, लक्षतीर्थ परिसरात संचलन केलं। प्रत्येक पोलीस ठाण्यातील 2 अधिकारी, 22 कर्मचारी यांच्यासह तमिळनाडू राज्यातील पोलिसांच्या बटालियन या संचालनात सहभागी होत्या। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा औचित्य साधून मोरेवाडी पाचगावमधील डॉक्टर आंबेडकर विचार मंचच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला मयत व्यक्तींच्या रक्षा विसर्जन संबंधी माहितीचा सूचना फलक आणि 5 रक्षापात्र भेट देण्यात आले। फलक आणि रक्षापात्र महापालिकेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टर शुभांगी पवार यांनी मंचचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांच्याकडून स्वीकारलं। भविष्यात स्मशानभूमीला आणखी मदतीची आवश्यकता असल्यास मदत करू असं अध्यक्ष प्रेमानंद मौर्य म्हणाले। यावेळी कर्मचारी निलेश कांबळे, जय कांबळे, सूरज कांबळे तसंच मंचचे कुमार कांबळे, रंगराव कांबळे, नामदेव माने, राकेश कुमार तामगावकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दुर्लक्षित मजुरांचा कामगार दिनी विशेष सत्कार झाला। रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेनं दुर्लक्षित मजुरांचा सत्कार करून त्यांना ऊर्जा देण्याचं काम केले असे उद्गार जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी काढले। गोदाम ते रेशन दुकानापर्यंत धान्य पोहोचवण्याचं काम या मजुरांकडून होतं। कोरोना काळातही या मजुरांनी आपला जीव धोक्यात घालून काम केलं होतं असं रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितलं। यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत, मुकुंद लिंगम, दीपाली पाटील, स्नेहा सूर्यवंशी, सरस्वती सुतार, हमाल मजूर संस्थेचे विक्रम पाटील, संदीप कांबळे, दीपक कांबळे, पोपट बिडकर यांच्यासह मजूर उपस्थित होते। एका मुस्लिम व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नमाज पठण केलं होतं। त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाले होते। मंगळवारी सायंकाळी सकल हिंदू समाजातील काही युवक युवतींनी रुईकर कॉलनीतल्या छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याला दूध आणि जलाभिषेक घातला। त्यानंतर नमाज पठण केलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची निवडणूक अत्यंत चुरशीनं पार पडली। मंगळवारी रात्री या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। 4 वर्षांनंतर बार असोसिएशनमध्ये सत्तांतर झालं। ॲडव्होकेट विवेक घाटगे आणि ॲडव्होकेट मोरे यांच्या वर्चस्वाला धक्का देत ॲडव्होकेट सर्जेराव खोत, ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, ॲडव्होकेट अजित मोहिते आणि ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या पॅनलनं 10 जागांवर विजय मिळवला। बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सर्जेराव खोत हे 600 मतांच्या फरकानं विजयी झाले, तर ॲडव्होकेट गिरीश नाईक यांना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र त्यांच्या पॅनेलमधील ॲडव्होकेट उमेश माणगावे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली। या निवडणुकीत विरोधी पॅनेलनं 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवला।